पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक 2026 स्पर्धेचे दिमाखात उद्घाटन. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. पाटाकडील तालीम मंडळ आयोजित सतेज चषक 2026 स्पर्धेचे उद्घाटन थाटात झाले. स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांनी चेंडूला किक मारून करण्यात आले. यावेळी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, डॉक्टर धुरत कोटकर, उबाटा गटाचे विजय देवणे, जिल्हाध्यक्ष रविकिरण इंगवले, जिल्हा परिषद गटनेते एकनाथ पाटील यांच्यासह पाटाकडील तालीम मंडळाचे राजेंद्र ठोंबरे, शरद माळी, संदीप सरनाईक तसेच पदाधिकारी व काँग्रेसचे नगरसेवक उपस्थित होते. स्पर्धेतील पहिला सामना हा प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध मर्दानी खेळाचा आराखडा यांच्यात झाला. स्पर्धेतील पहिला सामना हा प्रॅक्टिस फुटबॉल क्लब विरुद्ध मर्दानी खेळाचा आखाडा यांच्यात झाला. हा सामना प्रॅक्टिस फुटबॉल क्लबने 7-0 गोलने मर्दानी आखाडा संघाचा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. दुपारच्या सत्रातील सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून आक्रमक खेळ झाला. सामन्याच्या 41व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकरने गोल करत वेताळमाळ संघास 1 गोलची आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापर्यंत सामना वेताळमाळ तालीम 1-0 गोलने आघाडीवर राहिला. उत्तरार्धात सामन्याच्या 44व्या मिनिटाला वेताळमाळ संघाच्या आकाश माळीने मैदानी गोल करत वेताळमाळ संघास 2-0 गोलची आघाडी मिळवून दिली. यानंतर उत्तरेश्वर संघाकडून गोलची आघाडी कमी करण्यासाठी जोरदार चढाया केल्या, मात्र गोल करता आला नाही. सामना संपण्यास काही मिनिट बाकी असताना वेताळमाळ संघाच्या आकाश माळीच्या पासवर अभिषेक सावंतने हेडद्वारे गोल करत वेताळमाळ संघाने 3-0 अशी आघाडी मिळवत उत्तरेश्वर संघावर विजय मिळवला. वेताळमाळ संघाकडून राहुल पाटील, शोएब बागवान, सर्वेश वाडकर, आकाश माळी, संदेश कासार यांनी, तर उत्तरेश्वर संघाकडून अथर्व पाटील, विक्रम विश्वजित भोसले, मयूर कदम, विशाल पुनाळकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या स्पर्धेतील पहिला सामना दिलबहार तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात दुपारी 1:30 वाजता, तर पाटाकडील तालीम मंडळ अ विरुद्ध रंकाळा तालीम मंडळ यांच्यात सायंकाळी 4 वाजता होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाझ अत्तार, कोल्हापूर.